नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वी धातू व अधातू. आपण आधीच्या सेशनमध्ये बघितलं की धातू कशा प्रकारे रासायनिक गुणधर्म दाखवतात, त्याचप्रमाणे अधातूंचे रासायनिक गुणधर्म काय, तसेच धातूंच्या आणि अधातूंच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजेच भौतिक गुणधर्म आपण बघितले. धातू सदृश्य म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा आपण चर्चा आधीच्या सेशनमध्ये केलेली आहे. आता ह्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की राजधातू म्हणजे काय, म्हणजे नोबल मेटल्स म्हणजे काय. चला तर मग पाहूया राजधातू. विद्यार्थी मित्रांनो, राजधातू ज्याला नोबल मेटल असं म्हटलं जातं, या धातूंवर हवा, पाणी, उष्णता यांचा परिणाम होत नाही किंवा कक्ष तापमानाला क्षरण म्हणजेच करोजन व ऑक्सिडीकरण होत नाही. आणि ह्याचं उदाहरण म्हणजे सोने, चांदी आणि प्लॅटिनम. बघा, हवा, पाणी आणि उष्णता यांचा परिणाम यांच्यावर होत नाही. काही धातू असतात, उदाहरणार्थ ॲल्युमिनियम, त्याचं ऑक्साईड तयार होतं, किंवा फेरस, लोखंड आपण घेतलं तर त्याचं सुद्धा ऑक्साईड तयार होतं आणि त्याच्यापासून गंज तयार होतो. त्याच्यानंतर आपण बघितलं कॉपर सुद्धा हिरवा तर जमा होतो, म्हणजे हे क्षरण त्याचं होत असतं. परंतु हे जे धातू मी आता तुम्हाला सांगितले, म्हणजे सोने, चांदी किंवा प्लॅटिनम, हे कोणत्याही प्रकारचं ऑक्सिडीकरण करत नाहीत किंवा कक्ष तापमानात त्यांचं क्षरण सुद्धा होत नाही, आणि म्हणून ह्यांना राजधातू असं म्हटलं जातं. आता राजधातूंचे उपयोग काय असतील? आपण जनरली बघतो की अलंकार म्हणजे दागिने हे मुख्यतः सोन्या चांदीचे किंवा हल्ली प्लॅटिनमचे सुद्धा बनवले जातात. चांदीचा उपयोग औषधांमध्ये ॲज अ अँटीबॅक्टेरियल म्हणून त्याचा उपयोग होतो, म्हणजे हा सुद्धा उपयोग औषधामध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. पदके तयार करण्यासाठी आपण ऑलिम्पिकचे गेम बघतो, आपण एशियन गेम बघतो, याच्यामध्ये गोल्डन किंवा सिल्वर मेडल्स दिले जातात. तर अशा प्रकारची पदके तयार करण्यासाठी सोने व चांदी यांचा वापर केला जातो. तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणात सुद्धा या प्लॅटिनमचा किंवा सोने, चांदी यांचा थोड्या प्रमाणात वापर केला जातो. याचं कारण हे खूप कॉस्टली असतात, महाग असतात, म्हणून थोड्या प्रमाणात त्यांचा वापर तिथे केला जातो. आता उत्प्रेरक म्हणून सुद्धा त्यांचा वापर करतात. उत्प्रेरक म्हणजे काय? तर उत्प्रेरक म्हणजे असा पदार्थ जो कोणत्याही अभिक्रियेचा वेग वाढवतो, परंतु त्या अभिक्रियेत भाग घेत नाही. म्हणजे सोने, चांदी किंवा प्लॅटिनम, जास्त करून प्लॅटिनम, याचा उपयोग उत्प्रेरक म्हणजे कॅटॅलिस्ट म्हणून सुद्धा केला जातो. पुन्हा सोन्याची शुद्धता आपण बघतो. आपण जेव्हा सोन्याच्या दुकानात जातो तेव्हा तिथे 20 कॅरेट, 22 कॅरेट अशा प्रकारे सोन्याची शुद्धता लिहिलेली असते. परंतु जे सोने आहे, जे निसर्गात मिळते, ते 100% शुद्ध स्वरूपात म्हणजे 24 कॅरेटचे मिळते. परंतु 24 कॅरेटचं सोनं जे असतं ते खूप मऊ असतं आणि त्याच्यामुळे त्याचे दागिने बनवू शकत नाहीत. कारण अशा प्रकारची अंगठी किंवा चेन आपण घातली तर त्याला दाब दिल्यानंतर त्याचा आकार बदलू शकतो, आणि म्हणून दागिने बनवण्यासाठी जे गोल्डस्मिथ असतात ते त्याच्यामध्ये तांबे किंवा चांदी यांचं काही प्रमाण मिक्स करतात आणि 24 कॅरेटचं रूपांतर 22 कॅरेटमध्ये करतात, आणि त्याच्यानंतर आपल्याला सोन्याचे दागिने बनवून मिळतात. तर अशा प्रकारे ही सोन्याची शुद्धता, म्हणजे आपण आता मार्केटमध्ये 18 कॅरेटचं सुद्धा सोनं बघतो, 16 कॅरेटचं सुद्धा सोनं बघतो, किंवा 1 कॅरेट म्हणजे साधारण त्याचा मुलामा दिलेला असतो, आणि अशा प्रकारचं सोनं आपण मार्केटमध्ये बघतो. तर आता याच्यानंतर बघूया क्षरण म्हणजेच कोरोजन. आता बघा, एखादा लोखंडाचा पदार्थ जर बाहेर उघड्यावर पडला असेल तर हवा आणि पाणी यांचा संयोग त्याच्याशी होऊन त्याच्यापासून गंज तयार होतो, म्हणजे Fe2O3 फेरस ऑक्साईड हा त्या गंजाचा फॉर्म्युला आहे. किंवा आपण तांब्याची भांडी बघतो, तांब्याच्या भांड्यांना सुद्धा हिरवा असा थर जमा होतो. हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि कॉपर यांचं एकत्रीकरण होऊन कॉपर कार्बोनेट CuCO3 तयार होतो, आणि त्याच्यापासून त्याच्यावर असे हिरव्या रंगाचे पट्टे तयार होतात, म्हणजे त्याचं क्षरण होत असतं. चांदी सुद्धा लक्षात घ्या, चांदीवर सल्फर या गॅसचा परिणाम होतो. सल्फर डायऑक्साईड आणि चांदी यांची अभिक्रिया होऊन AgS सिल्वर सल्फाईड तयार होतं, आणि त्याच्यापासून ते काळ बनतात, आणि अशा प्रकारे कोरोजन होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेचा न्यूयॉर्क शहरातील जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे तो पूर्ण तांब्याचा बनलेला आहे, आणि त्याच्यामुळे
कार्बन डायऑक्साईडशी त्याचा संयोग होऊन त्याचा रंग आता हिरवा झालेला आहे, म्हणजेच कॉपर कार्बोनेटमुळे त्याचं क्षरण होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघतोय संमिश्रे म्हणजेच अलॉय. दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीव मिश्रणाला म्हणजेच होमोजिनियस मिक्सचरला संमिश्र असे म्हणतात, अलॉयज असे म्हणतात. उदाहरणार्थ लोखंड, कार्बन, क्रोमियम व निकेल पासून बनलेले स्टेनलेस स्टील आपण बघतो. आपल्या घरामध्ये अशा प्रकारचे स्टेनलेस स्टीलचे डबे आपण बघतो. काही वेळेला अशा डब्यांना तडे गेलेले सुद्धा आपल्याला दिसतात. आता हे तडे का जातात, तर तिथे निकेल ऐवजी तांबे वापरले जाते आणि त्याच्यामुळे अशा डब्यांना चिरा पडलेल्या आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर दुसरं संमिश्र आपण बघतोय ते म्हणजे तांबे व जस्तापासून बनवलेले पितळ. म्हणजे आपल्याला माहित आहे की ब्रास हे तांबे आणि जस्तापासून बनलेलं असतं आणि कथील आणि तांब्यापासून बनलेलं कांस्य म्हणजेच ब्रॉन्झ, आपण ऑलिम्पिकमध्ये सुद्धा ब्रॉन्झ मेडल बघितलेलं आहे. तर हे ब्रॉन्झ कसं बनतं, तर कथील आणि तांबे यांच्या संमिश्रातून बनतं. विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली येथील कुतुब मिनार येथे 1500 वर्ष जुना असा एक लोहस्तंभ आहे, जो आपल्या पूर्वजांनी 1500 वर्षापूर्वी बनवलेला आहे. तरीही अजूनही तो चकचकीत दिसतो, कारण त्यावेळेला फॉस्फरस, सिलिकॉन अशा प्रकारचे धातू त्यांनी संमिश्र म्हणून या लोखंडाच्या स्तंभामध्ये वापरलेले होते. तर संमिश्रांचा असा हा उपयोग म्हणजे धातूचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी, जसं आपण बघितलं तर लोखंडाची नुसती भांडी तयार केली असती तर ती कालांतराने गंजली असती, कारण लोखंडांवर हवा आणि पाणी याचा परिणाम होत असतो आणि म्हणून अशा प्रकारचं संमिश्र करून त्याची ड्युरेबिलिटी वाढवण्यासाठी संमिश्र तयार केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय काय बघितलं, तर राजधातू म्हणजे काय, जसं की सोनं, चांदी आणि प्लॅटिनम यांचा उपयोग अलंकार म्हणून दागिने बनवण्यासाठी केला जातो. चांदीसारख्या धातूचा उपयोग औषधांमध्ये सुद्धा केला जातो. त्याचप्रमाणे आपण बघितलं की उत्प्रेरक म्हणून सुद्धा अशा प्रकारे राजधातूंचा वापर केला जातो. आता ह्यांना राजधातू का म्हणतात तेही आपण बघितलं, कारण ह्यांचं क्षरण किंवा ऑक्सिडेशन होत नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं क्षरण, जसं की कॉपरवर चढलेला कॉपर कार्बोनेटचा थर जो हिरवट रंगाचा असतो, सिल्वरवर चढलेला काळा थर जो सल्फर डायऑक्साईड या गॅसमुळे तयार होतो. तर अशा प्रकारे हवेतील गॅसेस ह्या धातूंशी संयोग पावतात आणि त्याच्यापासून त्याचे क्षरण करतात. आता ॲल्युमिनियम ह्या धातूवर ऑक्साईडचा थर जेव्हा जमा होतो तेव्हा तो खूप चांगला असतो. याचं कारण ॲल्युमिनियम ऑक्साईड आतील ॲल्युमिनियमला प्रोटेक्ट करतो, म्हणजे हे क्षरण त्यांचं चांगलं असतं किंवा ऑक्साईड तयार होणं खूप चांगलं असतं. तर अशा प्रकारे ह्या सेशनमध्ये आपण राजधातू आणि क्षरण आणि संमिश्रांविषयी पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, AAS विद्यालय म्हणजेच एनी टाइम एनिवेअर स्कूल हे एक असं स्कूल आहे जे आपल्याला घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंत विविध विषयांचा, जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, कॉम्प्युटर किंवा हिंदी या विषयांचा अभ्यास आपल्याला घर बसल्या करता येतो. आणि ह्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला अमर्याद टेस्टचा अनुभव सुद्धा घेता येतो. त्याचप्रमाणे आपल्या काही क्वेरीज असतील, आपले काही प्रश्न असतील तर ते तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्फत सोडून दिले जातात. तर आजच या ॲपला रजिस्टर करा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा. धन्यवाद.